हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आता बघा कसे पावसा पाण्याचे दिवस चालू आहेत, तर आपण घरातून सगळेजण ज्यावेळेस जातात, जसं की आपले मिस्टर जातात कामाला किंवा मुलं बाहेर जातात शाळा कॉलेजेससाठी, तर आपण त्यांना सांगतो की आता पाऊस चालू आहे, व्यवस्थित जा, व्यवस्थित या, काळजी घ्या। पण मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये आपणच आपली काळजी घ्यायची विसरतो की काय माहिती। कारण आपल्याला असं वाटतं की बाहेर जात आहेत म्हणजे नाही का की त्यांनाच रिस्क आहे, त्यामुळे घरात काम करणाऱ्याला काही नाही। तर तसं काही नाही आहे, घरात काम करणाऱ्याला पण खूप सांभाळून करावं लागतं। तर तुम्ही म्हणता की मी असं का बोलते, तर झालं काय, काल मी घाई गडबडीत काम करत होते आणि काम करत असताना माझा पाय घसरला आणि पाय घसरला तर तो भिंतीला जोरात धडकला। तर तो इतका जोरात धडकला की म्हणजे खूप जोरात धडकला मला खूप वेदना होत होत्या। मला असं वाटलं की मुक्का मार लागला असेल। मग मी तरी पण तसंच हळूहळू काम करत होते। पण माझं कामात काही लक्ष लागत नव्हतं कारण खूप वेदना होत होत्या। मग मी पाहिलं बोटाकडे, तर हळूहळू ते सुजायला लागलं होतं। तर म्हटलं नक्की मग आता थोड्या वेळाने थोडंसं वेदना कमी होतील असं मी विचार करत होते। पण झालं काय की वेदना कमीच होत नव्हत्या, उलट वाढत होत्या। मग माझे मिस्टर म्हणाले की आपण एक काम करूया, आपण एक्सरे काढून पाहूया हाडाला काही मार लागलाय का। मग मी गाडीवर बसले, आम्ही गाडीवर मग एक्सरे काढायला गेलो। तिथे मग एक्सरे काढला। तर एक्सरे काढल्यानंतर मग एक्सरे पाहिल्यानंतर आम्हाला कळालं की बोटाचं म्हणजे हाडच फ्रॅक्चर झालं। मग नंतर आम्ही तिथून हाडांच्या डॉक्टरांकडे गेलो। मग त्यांनी एक्सरे पाहिला। मग ते म्हटले की तुमच्या बोटाला फ्रॅक्चर झालेलं आहे। तर मग म्हटलं आता काय, तर मग ते बोलले की ना तुम्हाला 15 दिवसांसाठी एक स्ट्रेपिंग हा प्रकार असतो, जसं की आपण प्लास्टर करतो त्या टाईपमध्ये ते करून देतात। 2 बोट असे एकत्र घेऊन ते स्ट्रेपिंग करतात। त्यांनी माझं ते केलं, म्हणजे मला खूप वेदना पण होत होत्या। त्यांनी गोळ्या लिहून दिल्या होत्या। मग मी ते स्ट्रेपिंग वगैरे केलं आणि गोळ्या घेऊन आल्यानंतर मग मी त्या गोळ्या खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने मला जरासं बरं वाटायला लागलं। पण शेवटी मग डॉक्टरांनी सांगितलं की जरा नाही का 15 दिवस आता तुम्हाला जास्त हालचाल करता येणार नाही, ते बोटाला असं स्ट्रेपिंग केलंय म्हणून मग जास्त काळजी घ्यावी लागेल असं तसं। तर असं वाटलं की आधीच काळजी घेतली असती तर बरं झालं असतं। तर लागल्यानंतर पण काळजीच घ्यायची, मग त्यापेक्षा आधीच घेतली असती तर बरं झालं असतं नाही का। तर माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की जे माझ्याबरोबर घडलं ते तुमच्याबरोबर घडू नये। आता मी तुम्हाला दाखवते की बघा कसं लागलेलं आहे मला। तर तुम्ही पाहू शकता, हे बघा माझ्या ह्या बोटाला लागलेलं आहे, म्हणजे फ्रॅक्चर झालंय। तर मग ते आणि त्याच्या शेजारचं बोट असं दोन्हींना मिळून असं स्ट्रेपिंग केलंय आणि 15 दिवस सांगितलेत की हे 15 दिवसांनंतरच हे काढायचे आणि तोपर्यंत काळजी घ्यायला सांगितली। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा एवढाच उद्देश होता की जे माझ्याबरोबर घडलं ते तुमच्याबरोबर घडू नये। तर तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या स्वतःची। घरात असलं आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला काही होणार नाही। तर तुम्ही काम करताना वगैरे पावसाचे दिवस आहेत ते डोक्यात ठेवून व्यवस्थित काळजी घेऊन कामं करा, इतकंच सांगेन मी तुम्हाला। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि आता मी हा व्हिडिओ इथेच बंद करते। भेटूयात आपण आपल्या दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत काळजी घ्या आणि आपला दिवस आनंदात जाऊ। बाय।